मुनी म्हणतात, विदुरजी भक्तासाठी भगवान अवतार धारण करतात, हे मी तुम्हाला सांगतो. महान ऋषी कश्यप आहे. या कश्यपांना सृष्टीची रचना करायची बघ. 13 पत्न्या आहेत. किती पत्न्या? 13. दिती, अदिती, अनुदिती असा क्रम आहे. दितीपासून दैत्य जन्माला येतात. दितीपासून दैत्य, आदितीपासून देव, अनुदितीपासून दानव आहे, सुरसापासून अजगर, साप यांची उत्पत्ती आहे, कद्रूपासून नाग आदी यांची उत्पत्ती, विनितापासून पशु पक्ष्यांची उत्पत्ती आहे. आणि ही सृष्टीची रचना अलौकिक आहे. रामकृष्ण. रामकृष्ण. ही सृष्टीची रचना आणि उत्पत्ती करण्यामध्ये कश्यपांचा खूप मोठा वाटा आहे. कश्यप ऋषींचा अलग लक्षामध्ये, त्यांच्या पत्न्यामध्ये दिती, आदिती आणि अनुदिती. आज दिती कश्यपांना प्रणाम करते आणि म्हणते, आदितीला मुलं बाळ आहेत, मला पुत्र संतती नाही, तेव्हा माझी इच्छा आहे की मला संतती प्राप्त व्हावी. सूर्य मावळतीला गेलेला आहे. कश्यपांच्या हातामध्ये कमंडलू आहे, हातावर पंचा आहे. गंगा स्नानासाठी कश्यप निघालेले आहे आणि दितीने हात पकडला. मला कश्यप बोलले, भाग्यवान, हा योग्य समय नाही. अशा अवेळी भोग घेणं हे दुष्कर्म आहे. परंतु नाविलाज झाला मला. आणि अवेळी स्त्री हट्टामुळे, तसे जे हट्ट सांगितले, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, हे अलौकिक आहे महाराज. अवेळी संभोग झाला नाविलाजाने. आणि कश्यपजी जाता जाता बोलून गेले, दिते, तू माझ्या इच्छेविरुद्ध संभोग घेतलास. एक ध्यानात घे, तुझ्या पोटाला दुष्ट दुराचारी पुत्र संतती जन्माला येईल. आणि गंगा स्नानासाठी निघून गेले. या कमी वेळामध्ये संभोग झाला दितीचा. आणि महाराज, आता ती दिती होती कश्यपाची धर्मपत्नी. गर्भधान झाल्याच्या नंतर तिनं हजारो वर्ष आपल्या मुलांना जन्मच दिला नाही. हजारो वर्ष पोटातच ठेवून दिलं. ही अलौकिक गोष्ट आहे. इकडे सर्वांनी विचार केला, हे जर असंच चाललं तर कसं व्हायचं. इकडे दितीचं तेज सूर्याप्रमाणे वाढत आहे. ब्रह्मदेवाकडे मानसपुत्र सनत कुमार आदी वैकुंठात जातात. तेव्हा द्वारामध्ये असणारे जय विजय यांनी सनत कुमारांचा, संताचा अवमान केला. तिथे संतांनी त्या जय विजयांना, द्वारपालांना शाप दिला. ओशाप म्हणून हे पुढे विस्तार होणार आहे. अलग लक्षामध्ये जय विजयाने सनत कुमाराचे पाय धरले, महाराज क्षमा करा. संतापित म्हणतात, 7 जन्म तुम्हाला दैत्य म्हणून
जन्म घ्यावा लागेल किंवा 3 जन्मामध्ये तुम्हाला राक्षस म्हणून जन्म घ्यावा लागेल. बोला दोन्ही पैकी कोणता होय? 7 जन्म घ्यायचे का 3 जन्म घ्यायचे? जय विजय मधले 7 जन्म घेऊन फेरे मारण्यापेक्षा 3 जन्मामध्ये राक्षस होऊन मुक्त झालेलं बरं. तथाच म्हणजे 3च जन्म आम्हाला पुष्कळ आहेत. तेच जय विजय आज दितीच्या गर्भामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने वाढत आहे. ते तेज एवढं प्रगट झालं महाराज. शेवटी दितीने हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूला जन्म दिला आणि त्या हिरण्याक्षाने, हिरण्याक्ष हा लोभाचा प्रतीक आहे बरं का, पुढे विस्तार होईल. या हिरण्याक्षाने जी सृष्टी निर्माण केली होती की ज्या सृष्टीवर पुढं सगळा विस्तार होणार होता, पृथ्वी, ती पृथ्वी चोरली आणि रसातळा अर्थात समुद्रामध्ये तो घेऊन गेला. इकडे ब्रह्मदेव स्वर्गाधिक देवांनी विचार केला सृष्टी निर्माण करायची, परंतु सृष्टी आहे कुठं? पृथ्वी आहे कुठं? पृथ्वी तर हिरण्याक्ष घेऊन गेला. मग सर्वच उठले आणि भगवान विष्णूकडे गेले. हे भगवान, तुमच्या आदेशाप्रमाणे सृष्टीची रचना करायची, परंतु पृथ्वी तर पाहिजे. पृथ्वी हिरण्याक्ष घेऊन गेला. म्हणून त्या पृथ्वीची पुनश्च स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी रसातळाला जाणारी पृथ्वी वर आणण्यासाठी जो अवतार धारण केला, तो अवतार म्हणजे वराह भगवंताचा अवतार. बोलिये वराह भगवान की जय. ब्रह्मदेवाच्या नाकामधून एक अंगठ्या एवढा वराह बाहेर पडला आणि बघता बघता त्याने विशाल रूप धारण करून समुद्रामध्ये उडी घेतली. ज्या समुद्रामध्ये रसातळाला हिरण्याक्ष आपल्या दाढेवर पृथ्वी घेऊन आहे. मला हिरण्याक्ष प्रत्येकासोबत युद्धालाच उठायचा. साधू भेटले युद्ध, राक्षस भेटले युद्ध, देव भेटले युद्ध. एके दिवशी नारद महर्षींची भेट झाली. नारद म्हणला, ए बाबा, अरे आम्ही अखंड हरिनाम सप्ताहवाले विण्याचा पहारा करणारे, तू का माझ्या मागे लागलास? उग पट्टी वडगावला 7 दिवस राहू दे ना. हा, तू आला का? आमचा अगोदरच हातावर पोट आणि तू आता उठला होय आमच्यासोबत. नाही म्हटलं, तुमच्यासोबत मला युद्ध करायचंय. नारद म्हटल्या, आमच्यासोबत कशाला युद्ध करतो? आमच्यापाशी काही शस्त्र आहे, अस्त्र आहे? काय आमच्यापाशी? टाळण, चिपळी आणि विना याच्या पलीकडे का? तुला लय मस्ती आहे ना, ते पाय समोरून वराह येतोय, त्याच्यासोबत युद्ध कर. आणि महाराज हिरण्याक्ष आणि भगवान वराहाचं घनघोर युद्ध झालं. भगवान एक मार, वराह भगवंताने एकच धडक मारली. त्या हिरण्याक्षाच्या नाकातून, तोंडातून, कानातून रक्त बाहेर आलं ना. आणि दुसऱ्या धडकेत त्या हिरण्याक्ष गतप्राण झाला आणि रसातळाला जाणारी पृथ्वी वराह भगवंताने आपल्या दाढेवर घेतली आणि त्या पृथ्वीची स्थापना पुनश्च वराह भगवंतांनी ब्रह्मदेवानी केली. इकडे हिरण्याक्ष गतप्राण झालेला आहे, अलग लक्षामध्ये. आणि पुढं या पृथ्वीची स्थापना होऊन ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार स्वयंभू म्हणून आणि शतरूपा या दोघांच्या संयोगातून या सृष्टीची रचना पुढे प्रारंभ झाली. स्वयंभू म्हणून आणि शतरूपा. एक ध्यानात घ्या, स्वयंभू म्हणून यांना 3 मुली आहेत. आकुती, देव होती, प्रसूती. आणि काका 2 मुलं, एक प्रियव्रत, दुसरा उत्थानपाद. आलं का लक्षामध्ये? 3 मुली आणि 2 मुलं. विदुरांनी प्रश्न केला, महाराज मैत्री महाराज
मैत्री म्हणतात विदुरजी, मनु महाराजांची जी मोठी मुलगी आहे ना आकुती, या आकुतीचा विवाह रुचिनाम प्रजापती सोबत झाला. यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान यज्ञ नारायण प्रगट झाले. बोलिये यज्ञ भगवान की जय. विदुरजी म्हणतात महाराज ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत कर्दम. कोण आहेत? कर्दम. ते अत्यंत तपस्वी आहेत महाराज, तपस्वी. भगवंताला इच्छा प्रगट झाली की कर्दमांनी विवाह करावा आणि सृष्टीमध्ये संयोग म्हणून विवाह करावा. कर्दमांनी भगवंताला सांगितलं, तुम्ही म्हणता तुम्ही विवाह करतो, आलं का लक्षामध्ये? परंतु माझी एक आट आहे. माझ्या घरी आपण प्रत्यक्ष माझ्या पोटी पुत्र होऊन अवतार घ्यावा लागेल. तुम्हाला मान्य आहे? भगवान म्हटले ठीक आहे. तथाच कर्दमांचा विवाह देवहूती सोबत झालेला आहे. कर्दम आणि देवहूती आपल्या आश्रमामध्ये महाराज विवाह झाला. पुढं देवहूती आणि कर्दम आश्रमामध्ये. महाराज कर्दम सतत भगवंत चिंतनामध्ये समाधीमध्ये हजारो वर्ष होऊन गेली. देवहूती त्यांच्या सेवेमध्ये आहे. आणि जेव्हा समाधीतून उत्थान झालं, कर्दमाने विचारलं तुम्ही कोण? देवहूती म्हटलं मी तुमची धर्मपत्नी. अरे बापरे, म्हटलं म्हणजे आपलं लग्न झालंय? म्हटलं हो, लग्न झालंय. म्हणजे यांना आठवणच नाही की आपलं लग्न झालं. म्हटले असं का? म्हणजे मग बोला काय इच्छा आहे तुमची? आता एखाद्या माता माऊलीची, प्रापंचिक माता माऊलीची काय इच्छा असते? ती म्हटली स्वामी मला पुत्र संतती व्हावी एवढीच इच्छा आहे. महाराज कर्दमाने आपल्या तपाच्या बलावर पुनश्च तारुण्य प्रदान करून देवहूती सोबत संसार थाटला. या कर्दमाला आणि देवहूतीला एकूण 9 मुली झाल्या. किती मुली झाल्या? 9. 9 मुली झाल्याच्या नंतर भला मोठा पसारा, त्यांचे विवाह. कर्दमाने विचार केला, अरे बापरे एवढा पसारा वाढला, बस झाले. म्हटले कमंडल उचलला निघणार. देवहूतीने हात धरला, स्वामी काय करता? पुत्र संतती तर झालीच ना. जेव्हा देवहूती बोलली तेव्हा कर्दमांच्या लक्षात आलं की आपल्याला भगवंतांनी वचन दिलं की पुत्र म्हणून मी तुमच्या पोटी अवतार धारण करेन. परत काही दिवस संसारामध्ये रममान झाले आणि या कर्दमाच्या देवहूतीच्या घरी प्रत्यक्ष भगवान विष्णू म्हणजेच कपिल भगवंताच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे. बोलिये कपिल भगवान की जय. आता मात्र कर्दम म्हटले देवी बस तुझी इच्छा पूर्ण झाली. भगवंताने अवतार धारण केला, स्वतःचा कमंडल उचला आणि कर्दम अरण्यामध्ये जंगलामध्ये भगवंत चिंतनासाठी निघून जातात. फक्त 10 सेकंद आपण भगवंताचं चिंतन करू. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण सुदेव.
कृष्ण गोविंद हरे मुरारे आवाज आला पाहिजे, आवाज. इकडे संख्या कमी असून आवाज आहे, इकडे एवढी संख्या आवाज येत नाही का? उपवास आहे का? नाश्ता केला नाही? आवाज आला पाहिजे शेवटच्या टोकापासून. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. टाळे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हरि बोल हरि हरि बोल. केशव माधव हरि हरि बोल. बोला इकडे. केशव माधव हरि हरि बोल. क्या बात है. जीव ओळखून टाका. संख्या कमी आहे म्हणून बोलालो. या पण माझ्याच बहिणी आहे आणि या पण माझ्याच बहिणी आहे. कपिल भगवंताला 9 बहिणी आहेत. इथे तर सगळ्या बहिणीच बहिणी आहेत. हरि बोल हरि हरि बोल. केशव माधव हरि हरि बोल. आवाज आवाज. केशव माधव हरि हरि बोल. केशव माधव हरि हरि बोल. सर्वांनी हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. हरि हरि बोल हरि बोल हरि बोल. हरि बोल हरि
माता देव होती आणि कर्दमाच्या पोटी प्रत्यक्ष भगवान कपिलाच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. ज्या कपिल भगवंतांनी पुढे सांख्यशास्त्र जगाला सांगितलं. सांख्यशास्त्र आलं का लक्षामध्ये? सांख्य अर्थात ज्ञान, ज्ञानाचा उपदेश कपिल भगवंतांनी केलेला आहे. सांख्यामध्ये पातंजल योग आहे. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी निर्विकल्प समाधीपर्यंत हा संबंध विषय सांख्यशास्त्राचा आहे. आलं का लक्षामध्ये? आणि माता देवहूतीची इच्छा झाली की आपल्याच घरामध्ये प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे आणि सांख्यशास्त्र आपल्याच घरातून ही ज्ञानरूपी गंगा वाहत आहे, तर त्या गंगेमध्ये स्नान करून जीवनमुक्त अवस्था का प्राप्त करून घेऊ नये? म्हणून आज देवहूतीने कपिल भगवंताला विनंती केली, भगवंत मला तुम्ही सांख्यशास्त्राचा उपदेश करा. ही सृष्टीची सांख्यामध्ये विशेषतः अनेक अंगाने चिंतन केलेलं आहे बर का. देवहूती कपिल भगवंताला अनेक प्रश्न प्रतिप्रश्न करते आणि हा ज्ञान यज्ञ कर्दमाच्या आश्रमामध्ये जेव्हा प्रारंभ झाला महाराज, कपिल भगवंताच्या सर्व बहिणी त्या ज्ञान यज्ञामध्ये उपस्थित झाल्या की आपला भाऊ ज्ञान यज्ञ सांगत आहे, चला आपण 9ला 9 बहिणी ते सांख्यशास्त्र श्रवण करण्यासाठी उपस्थित आहे. समोर माता देवहूती आहे. एक प्रश्न झाला की दुसरा प्रश्न, दुसरा झाला की तिसरा प्रश्न. पहिला प्रश्न केला, भगवान या इंद्रियांना शांत कसं करावं, म्हणजे वश कसं करावं? बंधन नेमकं कशाचं आहे? मुक्ती म्हणजे काय? हे मन स्थिर शांत कशाने होईल? आणि देवहूतीच्या एक एक प्रश्नाचं उत्तर माझ्या कपिल भगवंताने दिलं. कपिल भगवान बोलतात, माते ही मन आहे ना, ही इंद्रिय आहेत ना, यांना लय स्वेर सोडायचा नाही. आलं का लक्षामध्ये? मन आपल्या हातामध्ये पाहिजे, इंद्रियावर आपलं कंट्रोल पाहिजे. श्रोताजी महाराज बोलतात, देखना इंद्रियों के न घोड़े बगे, देखना इंद्रियों के न घोड़े बगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े लगे, देखना इंद्रियों के न घोड़े भगे. माते आपल्या मनाला, अपने मन को सुमार्ग बनाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. माते तू विचारतेस ना की मन कशाने शांत? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम भगवंत नामस्मरणाने मन शांत होतं माते, भगवंत चिंतनाने. माते तू म्हणतीस ना बंधन कशाचं? भगवान बोलले, वास्तविक पाहता बंधनच नाही, जीव हा मुक्त आहे, कशाचं बंधन आहे? बंधन ते नाही ठावे, कशाचं बंधन आहे? आणि भगवान म्हणतात, माते आपण विचारलं की ही जीव सारखा या सृष्टी चक्रामध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम
ये संसारी खरदुस्तारी हो, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. कपिल भगवान आपल्या आईला सांख्यशास्त्र सांगतात, माते या जीवाची उत्पत्ती आईच्या गर्भामध्ये कशी होती. विस्तारानं चिंतन आहे, मी थोडंसं बोलतो, जास्त बोलणार नाही. हा जीव आईच्या गर्भामध्ये कसा वाढतो, कसा जन्माला येतो. महाराज कलडम तू एक रात्रीनो, मात्या पित्याचा संभोग झाल्याच्या नंतर एका रात्रीमध्ये कलडम म्हणजे आपली मोहरी असते ना, मोहरीचा 10वा भाग, इतका छोटासा हा गर्भ तयार होतो एका रात्रीमध्ये. पंचरात्री न बबुलम, 5 रात्री झाल्याच्या नंतर बबुल पाण्यावर जसा बुडबुडा येतो, छोटासा बुडबुडा, तसा तो गर्भ तयार होतो माते. दशहीनम तू करकनो, 10व्या दिवशी हा जीव गर्भामध्ये, आपलं बोर असतं, बोर, गावरान बोर बर का, अलीकडलं बोर नाही, गावरान बोराची जी आटोळी असते त्या आटोळी एवढा गर्भ तयार होतो. किती या दिवशी? 10व्या दिवशी. आणि असं करत करत माते 1 महिन्याला तो एवढा अंड्या एवढा तो गर्भ तयार होतो. आणि पुढं या गर्भाची हळूहळू वाढ होऊन या गर्भामध्ये 7 प्रकारचं मटेरियल भरलं जातं. मांस असेल, रक्त असेल, हाडं असतील, मज्जा असेल, असं 7 प्रकारचं मटेरियल भरून 7व्या महिन्यामध्ये या गर्भाला जवळजवळ 99% ज्ञान होतं. 99% ज्ञान आईच्या गर्भामध्ये 7व्या महिन्यात. आणि महाराज आईच्या पोटामध्ये जेव्हा या 7व्या महिन्यात गर्भाला ज्ञान होतं, महाराज पूर्ण ज्ञान, बरं का, लक्षात घ्या, त्यावेळेस हा गर्भ बोलतो आईच्या पोटातच. कोणाला? तर भगवंताला. कपिल भगवान सांगतात, माते ऐक, हा गर्भ ज्या जन्मदाता ईश्वर आहे त्या परमात्म्याला बोलतो, देवा अरे इथे किती कष्ट आहे. हा भिष्टालीप चहूकडी गर्भवासीचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावी. मल आहे, मूत्र आहे, काय नाही त्या ठिकाणी. देवा मला एकदा याच्यातून बाजूला कर, माझ्यावर कृपा कर. तू जन्माला घालालास ना, अरे याच्यातून मला अगोदर बाजूला कर. आणि तू जर बाजूला केलंस ना तर मी रात्रंदिवस तुझं भजन, तुझं चिंतन केल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारासारखा महात्मा बोलून जातो महाराज. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मांस मलमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणाध्यातसी. भगवान बोलतात, तो गर्भ बोलतो, भगवान एक वेळ करी या दुःखावी गळे, एक वेळ करी या दुःखावी गळे.
दुरिताचे जाळे दुरिताचे जाळे उगवणे दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय गर्भामध्ये हा जीव भगवंताला हात जोडून विनंती करतो, भगवान या दत्तातून मला एका बाजूला, आणि तू जर मला बाजूला केला ना, मी तुला शब्द देतो, वचन देतो, आठवीन पाय हा माझा नवस, एक दिवस नाही, एक महिना नाही, एक वर्ष नाही, रात्रही दिवस पांडुरंगा रात्रही दिवस पांडुरंगा चक्रातून जर सुटायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जतरे शयनम यह संसार, तर एकच उपाय भगवंताचं चिंतन. दोन प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत बर का. तसे तर मार्ग अनेक आहेत, आणि मुक्ती ही या ठिकाणी सांख्यशास्त्राच्या मतानुसार दोन प्रकारची सांगितलेली आहे बर का. एक क्रममुक्ती आणि दुसरी साध्य मुक्ती. कपिल भगवान सांगतात आईला, ज्ञान मार्गाने, जसं आपण नेहमी कीर्तनामध्ये श्रवण करतो, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग दोन मार्ग सांगितले. ज्ञानोपरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दोन मार्गाचं चिंतन केलं. एक विहंगम मार्ग आणि दुसरा बालाजी महाराज पिपीलिका मार्ग. बरोबर आहे, या दोन मार्ग. तसं तर शास्त्रकाराने अनेक मार्ग सांगितले. भगवान गीतेमध्ये सांगू जातात, अर्जुना ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मान आत्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. असे कितीतरी मार्ग आहेत, परंतु इथं ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग, ज्ञानोबरांनी पिपीलिका मार्ग आणि विहंगम मार्ग सांगितला.
तसं दोन प्रकारची मुक्ती सांगितली. ज्ञान मार्गाने सत्य मुक्ती प्राप्त होते, आलं का लक्षामध्ये. भक्ती मार्गाने नामस्मरण केल्याने क्रममुक्ती प्राप्त होते. कोणती मुक्ती? क्रममुक्ती. दोन प्रकारची मुक्ती सांगितलेली आहे. नाम मोक्ष. ज्ञान मार्ग अवघड आहे. किती अवघड आहे? सुरक्ष धारा दुरत्य या ज्ञानाने अवघड आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्यान पोवती याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव झाली आडपाटा, योग अभ्यास सिद्धी रोधिता ती वाटाव. हा ज्ञान मार्गाचा विषय संबंध आहे. अवघड आहे, भयान आहे. घटपटादी सगळी साधनं करावी लागतात ज्ञान मार्गामध्ये. आता कुणाला माहित आहे व्हॉट इज दिस घटन, व्हॉट इज दिस पट? घट बी माहित नाही, पट बी माहित नाही. त्याच्यामध्ये वाद आहेत, विवाद आहेत, संवाद आहेत, बराचसा प्रकार आहे. असो, चला आई तू एक काम कर, तुला सोपा मार्ग सांगतो, तुला बाकीच्या गोष्टी करणार नाही. तू भगवंताची भक्ती कर. कारण भक्ती पंत बहु सोपा, आलं का लक्षामध्ये. केवळ भगवंताची भक्ती कर, त्याचं चिंतन कर आई. आणि चिंतन केल्यानं काय होणार नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, बालाजी महाराज, अनन्या चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताचं चिंतन कर, खूप नामस्मरण कर, त्याचा जप कर. जपा सिद्धीर, जपा सिद्धीर, जपा सिद्धीर्न संशय. कपिल भगवान सांगतात, आई भगवंताचा जप कर. आणि जीवनामध्ये जप करावा मला, भगवंत नामाचा जप सतत तुम्ही आम्ही केला पाहिजे. चला आजही काही वेळ भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. आणि आता कपिल भगवंतानी आईच्या चरणाचं तीर्थ घेतलं महाराज. हो, ते तीर्थ प्राशन केलं. कपिल भगवंतानी कमंडल उचललं. बस भगवंत चिंतनासाठी कपिल भगवान अरण्यामध्ये, जंगलामध्ये, वनामध्ये निघून गेलेले भगवंत चिंतनासाठी. उत्तरेमध्ये महान साधू होऊन गेले, ज्यांचं नाव आहे सुरदासजी महाराज. ते सुरदासजी महाराज या संदर्भामध्ये गोड चिंतन करतात. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधारमण 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 कहो, राधारमण कहो. जिस रंग में जिस ढंग में जिस संग में रहो, राधारमण कहो.
सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगत आहेत, कपिल भगवान देवहूतीला प्रणाम करून अरण्यामध्ये जंगलामध्ये निघून गेले.